एक प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्या घरातील स्त्री खरोखरच आनंदी आहे का? की ती फक्त हसत असते, पण आतून खूप तुटलेली असते? मित्रांनो, आजचा विषय तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. काय-कायांचा असा प्रश्न असतो, की घरात पैसा टिकत नाही, सतत भांडणं होतात, मनःशांती नाही. पण याच्यामागे फक्त एकच कारण आहे. ते म्हणजे तुमच्या असणाऱ्या घरातील स्त्रीचं दुःख. ती असणारी दुःखी भावना, तिच्यात असणारी असमाधानाची भावना, तिला घरामध्ये न मिळणारी किंमत आणि मिळणारा अपमान. स्वामी म्हणतात, ज्या घरात स्त्री रडते, त्या घरात लक्ष्मी कधीच थांबत नाही. कल्पना करा, एक स्त्री सकाळपासून रात्रीपर्यंत घरात राब-राब राबत असते. घर सांभाळते, मुलांची काळजी घेते, सगळ्यांसाठी जगते. पण तिला मिळतं काय? तर राग, अपमान आणि दुर्लक्ष. तू घरात असताना काहीच करत नाही. तुला घरात दिवसभर काय काम आहे? तुला काही समजत नाही. हे शब्द तिच्या मनाला लागतात. तिचं मन दुखवलं जातं. स्वामी म्हणतात, स्त्रीचा अपमान म्हणजे घरातील असणाऱ्या लक्ष्मीचा अपमान. जर तुम्ही तिच्यावर ओरडलात, तिची किंमत करत नाही, तिच्या भावनांची कदर करत नाही, तर लक्ष्मी हळूहळू तुमच्यावरती रुसते आणि तुमचं घर सोडते. आणि मग पैसा घरात टिकत नाही, आजारपणं वाढतात, मनःशांती नष्ट होते, घरात समाधान लाभत नाही, या गोष्टी चालू होतात. तिच्याशी बोलला जाणारा एक गोड शब्द तिचा दिवस बदलू शकतो. तिनं केलेल्या कामाबद्दल धन्यवाद बोला. ती जी करते त्यांचा कदर करा. तिचं ऐका, तिच्या मनातलं समजून घ्या. तिच्यावर होणाऱ्या रागावर कंट्रोल करा. तिला थोडा वेळ द्या. तिच्यासोबत वेळ घालवा. मग बघा तुमच्या आयुष्यात काय फरक पडतोय तो. तुमच्या घरात आनंद टिकेल, नशीब साथ देईल, पैसा टिकेल, नाती मजबूत होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं घर म्हणजे एक स्वर्ग होईल. त्यामुळे आजच निर्णय घ्या. मी माझ्या घरातील स्त्रीचा सन्मान करेन. मी तिला कधीही दुखवणार नाही. ज्या घरात स्त्री हसते तिथे देव स्वतः वास करत असतात. म्हणूनच म्हटलं जातं ना, आपल्या संस्कृतीत स्त्री ही घरची लक्ष्मी असते. आपण देवाऱ्यातल्या लक्ष्मीला तर पूजतो. दरवर्षी नवरात्री साजरी करतो. परंतु घरात असणारी भावना असणारी, जीव असणारी लक्ष्मी मात्र रुसलेली असते. मग या पूजेला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे घरातील स्त्रीचा सन्मान करायला शिका. सन्मान करता आला नाही तर निदान चार चौघात तिचा अपमान तर करू नका. कारण एका स्त्रीमुळेच कुटुंबाला पूर्णत्व येतं. म्हणूनच स्वामी म्हणतात, ज्या घरातली स्त्री हसते तेव्हा पूर्ण कुटुंब हसत असतं. पण ज्या घरातली स्त्री रडत असते तेव्हा पूर्ण कुटुंब दुःखात असतं. पण हो, प्रत्येक स्त्रीने देखील एखाद्या लक्ष्मीसारखं राहिलं पाहिजे. या गोष्टी जशा पुरुषांना लागू होतात, तशा स्त्रियांना देखील लागू होतात. आपण त्या घरची लक्ष्मी आहोत, आपल्यावरती जबाबदाऱ्या आहेत. ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच स्त्रीने नेहमी रोजचं आयुष्य जगायला पाहिजे. स्वतःकडे देखील लक्ष दिलंच पाहिजे, परंतु आपल्या संसाराच्या मर्यादा देखील सांभाळल्या पाहिजेत. कारण ज्या घरातली स्त्री कर्ती असते, ज्या घरातली स्त्री साक्षर असते, ते घर खूप मोठं होतं, ते कुटुंब खूप मोठं होतं. परंतु ज्या घरातली स्त्री वाया जाते, त्या घराचं मात्र राख-रांगोळी होते. स्वामी सांगतात, स्त्रियाने देखील आपल्या मान-मर्यादा ओलांडू नयेत. स्त्रियाने देखील आपल्या मान-मर्यादा ओळखून राहिलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.